Hello students. So let's start our today's lecture. तर लास्ट टाइम आपण डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच स्टडी करत होतो. डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच म्हणजे काय? मिनिमम डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस अप टू विच अल्फा पार्टिकल अप्रोचेस. म्हणजे अल्फा पार्टिकल कमीत कमी किती डिस्टन्स पर्यंत न्यूक्लियस पासून येऊ शकतो, त्याला काय म्हणतो आपण? डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच असं म्हणतो. लक्षात घ्या. ओके. डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच कशामुळे घडतं? ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन मुळे घडणार आहे. बरोबर आहे ना? बघा, हाय एनर्जी हाय वेलॉसिटी अल्फा पार्टिकल जर प्रोजेक्ट केला टुवर्ड्स एक्झॅक्टली न्यूक्लियस, ओके, एक्झॅक्टली न्यूक्लियसच्या डायरेक्शन जाणार आपण अल्फा पार्टिकल इथं कन्सिडर करतोय, तर रिपल्शन मुळे काय होणार? याची कायनेटिक एनर्जी वेलॉसिटी कमी 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 होत जाणार आणि फायनली त्याची कायनेटिक एनर्जी आणि वेलॉसिटी पूर्णपणे काय होणार आहे? झिरो होणार आहे ऍट अ पर्टिक्युलर डिस्टन्सला फ्रॉम द न्यूक्लियस. ओके. ते जे मिनिमम डिस्टन्स आहे त्याला डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच असं म्हटलं जातं. ओके. डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच जर झिरो झालं तर त्याचा मिनिंग काय होईल? डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच झिरो होणं म्हणजे अल्फा पार्टिकल न्यूक्लियसला टच होणं. बरोबर आहे ना? डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच झिरो होणं म्हणजे त्याचा मिनिंग काय होतो? अल्फा पार्टिकल न्यूक्लियसला टच होणं. आता अल्फा पार्टिकल जर न्यूक्लियसला टच झाला तर काय होईल? तर तो त्याच्यामध्ये न्यूक्लियसमध्ये काय होणार आहे? मर्ज होणार आणि नवीन न्यूक्लियस तयार होईल आणि त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन असं म्हणतो. परंतु त्याला ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी लागते. ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी लागते. ते न्यूक्लियमध्ये आपण स्टडी करणार आहे. म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन होण्यासाठी काय करावं लागतं? हाय व्हेलॉसिटीनं पार्टिकल न्यूक्लियसवर स्ट्राईक करावे लागतात. त्याची एवढी व्हेलॉसिटी हाय पाहिजे, एवढी कायनेटिक एनर्जी हाय पाहिजे की तो न्यूक्लियसला टच करू शकला पाहिजे. ओके. त्याला खूप हाय एनर्जी लागते आणि न्यूक्लियसला जर टच करू शकला की तो न्यूक्लियसमध्ये मर्ज होतो. न्यूक्लियसमध्ये मर्ज झाला की तिथले आतले नंबर ऑफ प्रोटॉन, नंबर ऑफ न्यूट्रॉन चेंज होणार आणि ऑटोमॅटिकली नवीन न्यूक्लियसच तयार होणार. त्याला न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन असं म्हटलं जातं. ओके. आणि एवढी हाय एनर्जी कुठून मिळते? तर एवढी हाय एनर्जी फक्त टेम्परेचर थ्रू मिळू शकते. कारण जेवढं टेम्परेचर जास्त तेवढी पार्टिकलची कायनेटिक एनर्जी जास्त असते. ओके. आयसोलेटेड किंवा गॅस पार्टिकलची कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड असते? टेम्परेचरवर. तुम्हाला माहित असेल की न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन कुठं घडते? सनच्या कोअरला घडते, सनच्या सेंटरला. आणि तिथंच का घडते? कारण तिथलं टेम्परेचर काही मिलियन केल्विन मध्ये असतं, मिलियन डिग्री सेल्सिअस मध्ये असतं. काही मिलियन, 2 × 10⁻⁷ जवळपास, 2 × 10⁻⁷ डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचरला त्या हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये एवढी कायनेटिक एनर्जी असते की दोन हायड्रोजनचे न्यूक्लियस एकमेकांच्याकडे निघाले तर ते पूर्णपणे एकमेकाला स्ट्राईक करू शकतात. म्हणजे तिथं डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच किती येतं? पूर्णपणे झिरो येतं आणि ते स्ट्राईक करू शकतात न्यूक्लियस, म्हणून ते मर्ज होऊ शकतात. आणि मर्ज झाले की मग दोन हायड्रोजन मर्ज झाले की त्याच्याहून एक हेलियम तयार होणार. याला न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन असं म्हटलं जातं. ओके. म्हणजे फ्युजन रिॲक्शन घडू शकते, परंतु त्याच्यासाठी डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच झिरो झालं पाहिजे आणि डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच झिरो होण्यासाठी ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी असावी लागेल. आता अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट मध्ये तेवढी एनर्जी नसते आणि त्याच्यामुळे काय होतो? अल्फा पार्टिकल एका सर्टन डिस्टन्स पर्यंत जातो, थांबतो आणि परत पाठीमागे येतो. ओके. आणि ते डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच कसं काढायचं मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं आहे. डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच मध्ये बेसिक थिंग तुम्हाला काय लक्षात ठेवायची आहे? कायनेटिक एनर्जी इज लॉस्ट बाय दॅट अल्फा पार्टिकल अँड दॅट इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. अँड देअरफॉर त्याचे डिफरंट फॉर्म्युले आपण या पद्धतीने काढू शकतो. E = 1/4πε0 Q1 Q2/d. हा फॉर्म्युला इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधून आलेला आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल मधून. Q1 म्हणजे अल्फा पार्टिकल वरचा चार्ज. आता अल्फा पार्टिकल वरचा चार्ज तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. दॅट इज 2 टाइम्स चार्ज ऑन द प्रोटॉन असतं अल्फा पार्टिकल. आणि चार्ज ऑन टार्गेट न्यूक्लियस म्हणजे अल्फा पार्टिकल ज्याच्यावर जाऊन आदळणार आहेत त्याचा समजा ऍटॉमिक नंबर Z असेल. ऍटॉमिक नंबर म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स. ऍटॉमिक नंबर Z असेल तर ऑटोमॅटिकली काय असणार आहे? त्याच्यावरचा चार्ज Ze असणार आहे. आणि त्याच्यामुळं कायनेटिक एनर्जीला जस्ट आपण E सिंबल वापरलं. E = 1/4πε0 Q1 Q2च्या ठिकाणी 2E आणि Ze ठेवल्यानंतर काय होणार? 2Ze²/d. and therefore we get the distance of closest approach by this formula. हा झाला in terms of kinetic energy. In terms of velocity it will be like this.
half mv square 1 by 4 pi epsilon naught 2 ze square by d. So d is equal to 2 ze square sorry ze square divided by pi epsilon naught mv square. So this is the formula for distance of closest approach in terms of velocity. Okay. आता डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच वर काही क्वेश्चन होऊ शकतात. म्हणजे व्हेलॉसिटी डबल केल्यावर डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच काय होणार. जो प्रोजेक्टाईल इलेमेंट आहे, प्रोजेक्टाईल म्हणजे काय, बॉम्बार्ड केलेला प्रोजेक्ट केलेला इलेमेंट आहे, त्याचं मास वाढवलं तर काय होणार. कारण हे मास कुणाचं आहे, हे झेड कुणाचं आहे हे लक्षात आलं पाहिजे. याच्यामध्ये हे एम म्हणजे कुणाचं असतं, मास ऑफ दॅट प्रोजेक्टाईल इलेमेंट किंवा अल्फा पार्टिकल. जो पार्टिकल आपण प्रोजेक्ट केलेला आहे त्याचं मास. फी म्हणजे काय, त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी. जो प्रोजेक्ट केलेला आहे तो म्हणजेच अल्फा पार्टिकल. पाय एप्सिलॉन नॉट काय कॉन्स्टंट आहे. झेड म्हणजे काय, टार्गेट इलेमेंट, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. बेसिकली हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. याच्यावरून रिक्वायर्ड तुम्हाला चेंजेस करता आले पाहिजे. ओके. So let's see one example related to distance of closest approach. Distance of closest approach. Example. Example is like this. An alpha particle of energy 5 mega electron volt. So there is a alpha particle and it has an energy of 5 mega electron volt. Okay, is scattered through 180 degree. Scattered through 180 degree म्हणजे काय झालं, स्ट्रेट जो जात होता ना तो सरळ पाठीमागे यायला लागलाय. स्कॅटर्ड थ्रू 180 डिग्री. याला स्कॅटर्ड थ्रू 180 डिग्री म्हणजे बरोबर, याचा अर्थ काय होतो, बरोबर तो न्यूक्लियसच्या डायरेक्शनने जात असणार आहे. कारण न्यूक्लियसच्या डायरेक्शनने जाणारे अल्फा पार्टिकल फक्त 180 डिग्री मधून स्कॅटर होतात किंवा रिबाउंड होतात. बाय ए फिक्स्ड युरेनियम न्यूक्लियस. स्कॅटर्ड बाय 180 डिग्री बाय युरेनियम. म्हणजे आता इथं गोल्ड नाहीये, लक्षात घ्या, युरेनियम न्यूक्लियस आहे. डिटरमाइन डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच. डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच इथं फाइंड आउट करायला सांगितलंय. ओके, युरेनियम न्यूक्लियस. आता युरेनियम न्यूक्लियसचा इथं क्वेश्चन मध्ये दिलेला आहे झेड इज इक्वल टू 92 ॲटॉमिक नंबर. डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो दिस कॅन बी अ प्रॉब्लेम ऑफ मेन्स एक्झामिनेशन. कारण याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जास्त आहे, त्याच्यामुळे मेन्सचा प्रॉब्लेम होणार. ओके, नीट मध्ये जास्त कॅल्क्युलेशन नसतं. त्याच्यामुळे आता बघा, बेसिक थिंग काय आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी इज ई इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी 1/4 पाय एप्सिलॉन नॉट, किंवा डायरेक्टली मी त्याला 9 × 10⁹ लिहितो. 1/4 पाय एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू पाठ पाहिजे सगळ्यांना, पाठ असेल 9 × 10⁹ असं डायरेक्ट सोडवलं तरी चालेल. बेसिक फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. पुन्हा एकदा सांगतोय मी, Q1 × Q2 डिवायडेड बाय D. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला 1/4 पाय एप्सिलॉन Q1 Q2 बाय D. या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. सो D इज इक्वल टू काय होणार आता मग, 9 × 10⁹ Q1 अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकलवर चार्ज किती असतो, 2e. Q2 म्हणजे युरेनियम न्यूक्लियस. ओके, त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 92. म्हणजे याच्या न्यूक्लियसवरचा चार्ज असणार आहे 92e डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी किती आहे, 5 मेगा मीन्स 10⁶. 5 मेगा 10⁶. आता महत्वाची गोष्ट म्हणजे हे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आहे, ते जूल मध्ये घ्यावं लागेल, कारण वी आर गोइंग टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम इन SI सिस्टीम. सो इलेक्ट्रॉन व्होल्टचं जूल मध्ये कन्व्हर्जन करायला 1.6 × 10⁻19 वापरावं लागेल. आता E म्हणजे 1.6 × 10⁻19, म्हणजे ही E आणि हे 1.6 × 10⁻19 एक कॅन्सल करतो मी. सो डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच 9 × 10⁹ इंटू 2 इंटू E ची व्हॅल्यू पुन्हा एकदा 1.6 × 10⁻19 इंटू 92 डिवायडेड बाय 5 × 10⁶. Okay, so this is the
distance of closest approach. Okay, I'm going to do this calculation now. So फक्त नंबरचं कॅल्क्युलेशन केलं 9 into 2 into 1.6 into 92 divided by 5 या नंबरचं कॅल्क्युलेशन केलं तर हे येतं 529.92 आणि आता 10च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. 10च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन 10 raised to 9 10 raised to minus 19 म्हणजे 10 raised to minus 10 आणि minus 6 minus 16. ओके, minus 16 येणार आणि मग आता याला असं लिहू शकतो 5.2992 into 10 raised to minus 14 meter. So this is the distance of closest approach. This is absolutely correct. Okay, very simple question. Distance of closest approach. One more question related to distance of closest approach, that is atomic number of silver metal is 47. Atomic number of silver is given, silver metal. आता हे जे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागलोय ते डीसी पांडे या बुक मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागलोय. लक्षात घ्या, म्हणजे लेक्चर चालू असताना डीसी पांडेचं बुक समोर जरी ठेवलं तरी बरं पडेल तुम्हाला. Atomic number of the silver metal is 47. म्हणजे Z दिलाय. Calculate the speed at which beam of proton has to be fired. Beam of proton म्हणजे आता टार्गेट म्हणजे प्रोजेक्टाईल एलिमेंट कुठला आहे, आपण फायर करणारा किंवा इन्सिडेंट एलिमेंट, म्हणजे असं काही चेंज होऊ शकतं. म्हणजे टार्गेट एलिमेंट पण प्रॉब्लेम मध्ये चेंज होऊ शकतो आणि प्रोजेक्टाईल एलिमेंट पण चेंज होऊ शकतो. आता इथं प्रोजेक्टाईल एलिमेंट आहे प्रोटॉन आहे, प्रोटॉन इज फायर्ड आणि त्याचं स्पीड काढायला सांगितलंय, स्पीड ऑफ द प्रोटॉन. Calculate the speed at which proton of beam has to be calculate the speed at which beam of proton has to be fired at the sheet of silver foil if the proton were able to approach to within 2.5 into 10 raised to minus 14. म्हणजे प्रोटॉन जो आहे तो किती डिस्टन्स पर्यंत अप्रोच करतोय ते डिस्टन्स दिलंय 2.5 into 10 raised to minus 14 मीटर ऑफ द सिल्वर न्यूक्लियस. सिल्वर न्यूक्लियस पासून एवढ्या डिस्टन्सला येऊन तो थांबतोय असं दिलंय. एवढा डिस्टन्स अप्रोच करू शकतो जास्तीत जास्त, तर फी काढायला सांगितलंय. सो वन्स अगेन बेसिक फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. आता इथं फॉर्म्युला हाफ एम फी स्क्वेअर आपल्याला वापरावा लागेल, is equal to potential energy 1 by 4 pi epsilon naught q1 q2 divided by distance of closest approach. आता फी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. राईट हँड साइडला सगळ्याच गोष्टी न्याव्या लागतील. सो फी स्क्वेअर इज इक्वल टू 1 by 4 pi epsilon naught ची व्हॅल्यू डायरेक्टली लिहितो मी 9 into 10 raised to 9. ओके, Q1 म्हणजे काय येणार, पहिला प्रोटॉनवरचा चार्ज, प्रोटॉनवर चार्ज असतो E, आणि Q2 म्हणजे ज्याच्यावर जाऊन आदळणार आहे त्याचा चार्ज किती येणार 47 E येणार, डिवायडेड बाय डिस्टन्स किती आहे 2.5 into 10 raised to minus 14. हा, आणखी 2 न्यूमरेटरला जाणार आणि m देखील न्यूमरेटरला जाणार. So once again lot of calculation is there. So phi square is equal to, आता डायरेक्टली इथं काय काय होणार बघा 9 into 10 raised to 9 E into E म्हणजे E square 1.6 into 10 raised to minus 19 याचा स्क्वेअर डायरेक्टली लिहितो. हा m सॉरी डिनॉमिनेटरला जाणार, सॉरी m इंटू m इथं पाहिजे, सॉरी. हा बरोबर 1.6 into 10 raised to minus 19 स्क्वेअर
into 47 into 2 divided by 2.5 into 10 raised to minus 14 into मास ऑफ द प्रोटॉन. कारण कोण फायर केलाय त्याचं मास असतं हे लक्षात ठेवा. प्रोटॉनचं मास किती असतं 1.67 into 10 raised to minus 27. ओके, करेक्ट आहे ना. हे 2 राईट हँड साइडला गेलं, न्यूमरेटरला गेलं आणि m डिनॉमिनेटरला. ओके, तर हे कॅल्क्युलेशन आता करावं लागणार आहे. जस्ट मिनिट. 9 into 10 raised to 9 into 1.6 into 10 raised to minus 19 square into 47 into 2 divided by 2.5 raised to into 10 raised to minus 14 into 1.67 10 raised to minus 27 bracket complete. बरोबर आहे का बघा. सगळं कॅल्क्युलेशन हाफ mv स्क्वेअर इज इक्वल टू 1/4πε0 q1 q2 बाय d. पुन्हा एकदा बघा फी स्क्वेअर इज इक्वल टू 1/4πε0 ची व्हॅल्यू 9 into 10 raised to 9. ओके, q1 म्हणजे e येणार आहे आणि q2 म्हणजे किती येणार आहे दॅट इज 47e इंटू 2 जे आहे ते राईट हँड साइडला आलं तर न्यूमरेटरला जाणार आहे आणि m जे आहे ते डिनॉमिनेटरला जाणार आहे. डिनॉमिनेटरला काय येणार बघा आता मग 2.5 into 10 raised to minus 14 and divided by m. ओके, सो 9 into 10 raised to 9 e into e म्हणजे e स्क्वेअर आहे 1.6 into 10 raised to minus 19 स्क्वेअर. ओके, 10 raised to minus 19 square into 47 into 2 divided by 2.5 into 10 raised to minus 14 आणि divided by m. ठीक आहे, तर या पद्धतीने ही फी स्क्वेअरची व्हॅल्यू येणार आहे. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर फी स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर रूट काढावा लागेल. ओके, स्क्वेअर रूट ऑफ आन्सर. So it is coming to be 2.2 into 10 raised to 7 येतं 2.2 into 10 raised to 7. So this calculation is absolutely correct. 2.27 into 10 raised to 7 meter per second. ओके, तर अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन मोस्टली मेन्स एक्झामला येणार. म्हणजे नीट एक्झामला मोस्टली कसं येतं तर व्हेलॉसिटी डबल केल्यावर काय होईल किंवा डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोचचा फॉर्म्युला काय होईल, कायनेटिक एनर्जी डबल ट्रिपल केली आणि प्रोजेक्टाईल एलिमेंटचा चार्ज डबल केला तर काय होईल, अशा प्रकारचे क्वेश्चन मोस्टली नीट आणि सीईटीला येऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे याचा आणखी एक टाईप बघूया. डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच. ठीक आहे, म्हणजे चेक पॉईंट सॉल्व्ह करताना आणखी काही आपल्याला क्वेश्चन मिळतील त्यावेळी ते सॉल्व्ह करूया. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे, वन्स अगेन दिस इज नॉट रिलेटेड टू थेरी एक्झामिनेशन. वन्स अगेन दिस इज रिलेटेड टू दी वन्स अगेन नीट अँड जेई मेन. नीट अँड जेईसी रिलेटेड नेक्स्ट कन्सेप्ट आहे. ओके, इट इज नॉट रिलेटेड टू थेरी, दॅट इज द इम्पॅक्ट पॅरामीटर. नेक्स्ट impact parameter is the next concept, which is denoted by B. आता हे impact parameter काय लक्षात घ्या. impact parameter is the perpendicular distance of the velocity vector from the nucleus.
परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ व्हेलॉसिटी वेक्टर फ्रॉम द न्यूक्लियस इज कॉल्ड एज इम्पॅक्ट पॅरामीटर. म्हणजे काय, हे बघा, सपोज दिस इज न्यूक्लियस. ओके, हा न्यूक्लियस आहे आणि लेफ्ट हँड साइड करून हाय व्हेलॉसिटी अल्फा पार्टिकल्स येत आहेत. ओके, न्यूक्लियस पासून दूर असणारे जे आहेत ते ऍज इट इज स्ट्रेट जाणार आहेत. न्यूक्लियसच्या जवळून जाणारे काय होणार आहे, थोडेसे रिपल्शन मुळे असे वर बेंड होणार आहेत. न्यूक्लियसच्या एक्झॅक्टली डायरेक्शन जाणारे काय होणार आहेत, बाउन्स बॅक होणार आहेत पाठीमागं. या पद्धतीने काय असणार आहेत, पाथ असणार आहेत, डिफरंट पाथ्स ऑफ अल्फा पार्टिकल्स while passing around the nucleus. आता तर परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ व्हेलॉसिटी वेक्टर फ्रॉम द न्यूक्लियस. आता एखादा पार्टिकल घेतला, फॉर एक्झाम्पल दिस इज पार्टिकल नंबर 1. या पार्टिकल नंबर 1 चा व्हेलॉसिटी वेक्टर कसा आहे, टुवर्ड्स राईट या डायरेक्शन आहे. तर न्यूक्लियस पासूनचं या व्हेलॉसिटी वेक्टरचं जे डिस्टन्स आहे ना, त्याला काय म्हणायचं, डिस्टन्स सॉरी इम्पॅक्ट पॅरामीटर असं म्हणायचं, इम्पॅक्ट पॅरामीटर. सो इम्पॅक्ट पॅरामीटर इज डिफरंट फॉर डिफरंट पार्टिकल्स. इम्पॅक्ट पॅरामीटर म्हणजे फक्त व्हेलॉसिटी वेक्टरचं न्यूक्लियस पासूनचं डिस्टन्स. व्हेरी सिंपल कन्सेप्ट. व्हेलॉसिटी वेक्टरचं न्यूक्लियस पासूनचं जे डिस्टन्स आहे ना, त्याला इम्पॅक्ट पॅरामीटर असं म्हटलं जातं. ओके, सो डेफिनेशन बघा, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ व्हेलॉसिटी वेक्टर perpendicular distance of velocity vector, perpendicular distance of velocity vector from nucleus is called as impact parameter impact parameter B. ओके, आता एक साधा सोपा क्वेश्चन मी विचारू शकतो. डिस्टन्स ऑफ म्हणजे न्यूक्लियसच्या एक्झॅक्टली डायरेक्शन जाणारा जो पार्टिकल आहे त्याचा इम्पॅक्ट पॅरामीटर किती असेल, न्यूक्लियसच्या एक्झॅक्टली डायरेक्शन जाणारा अल्फा पार्टिकल किती असणार, 0. व्हेरी सिंपल. म्हणजे इम्पॅक्ट पॅरामीटरची व्हॅल्यू 0 पण असू शकते. म्हणजे इम्पॅक्ट पॅरामीटरची व्हॅल्यू 0 कुणाला असणार आहे, एक्झॅक्टली न्यूक्लियसच्या डायरेक्शननं. किंवा असा पण क्वेश्चन होऊ शकतो की जो पार्टिकल 180 डिग्री मधून काय होतोय, स्कॅटर होतोय. जो अल्फा पार्टिकल 180 डिग्री मधून स्कॅटर होतोय त्याचा इम्पॅक्ट पॅरामीटर किती, द पार्टिकल विच इज स्कॅटर्ड बाय 180 डिग्री, 0. ओके, हे लक्षात घ्या. the alpha particle scattered by 180 degree has impact parameter equal to 0. Okay, now there is one formula which is given in the book related to impact parameter. याच्या डेरिवेशन मध्ये आपण काय जाणार नाहीये. Impact parameter is given by formula 1/4 pi epsilon naught z e square cot of theta by 2 divided by kinetic energy of alpha particle. So this is the formula for the impact parameter. 1/4 pi epsilon naught z e square cot theta by 2 डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायची, या फॉर्म्युल्यामध्ये पूर्ण फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही. या फॉर्म्युल्यामध्ये जनरली क्वेश्चन आले तर इम्पॅक्ट पॅरामीटर आणि स्कॅटरिंग अँगल याच्यावरच जनरली क्वेश्चन येतात. इम्पॅक्ट पॅरामीटर अँड स्कॅटरिंग अँगल म्हणजे याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, इम्पॅक्ट पॅरामीटर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, कॉट थिटा बाय 2 असतं. कॉट थिटा बाय 2 ही एक महत्वाची गोष्ट इथं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. इम्पॅक्ट पॅरामीटर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉट थिटा बाय 2. म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन पार्टिकल आहेत, एक 60 डिग्री मधून स्कॅटर होतोय आणि दुसरा 120 डिग्री मधून स्कॅटर होतोय, तर त्यांच्या इम्पॅक्ट पॅरामीटरचा रेशो काय, असा क्वेश्चन होऊ शकतो. ओके, सो फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या, क्वेश्चन बघा. टू अल्फा पार्टिकल्स
two alpha particles are scattered by angles 60 degree and 120 degree. Ratio of their impact parameter. Ratio of their impact parameter. Ratio of their impact parameter. Impact parameterचा रेशो काय येणार? ओके, तर डायरेक्टली लिहू शकतो आता b1 by b2 is equal to cot of 60 by 2 divided by cot of 120 by 2. ओके, सो cot of 60 by 2 म्हणजे काय होणार आहे? cot 30 divided by cot 60. ओके, सो cot 30 ची व्हॅल्यू किती येणार बघा? cot 30 tan 30 1 by root 3 असतं, त्याचा रेसिप्रोकल. ओके, रूट 3 येणार. आणि cot 60 म्हणजे cot 60 म्हणजे काय येणार? cot 6 tan 60 रूट 3 असतं, सो cot 60 1 by root 3. सो आन्सर येणार आहे 3. 60 डिग्री आणि 120 डिग्री मध्ये स्कॅटर्ड झालेल्या दोन अल्फा पार्टिकलचा रेशो जो आहे तो या पद्धतीने येणार आहे. b1 by b2 is equal to 3. इम्पॅक्ट पॅरामीटरचा रेशो म्हणजे थोडक्यात पहिला जो पार्टिकल आणि दुसरा जो पार्टिकल आहे तो न्यूक्लियसच्या किती जवळून जात असणार आहे, तर त्याच्यामध्ये जास्त जवळून कोण जात असणार आहे? b1 is equal to 3 times b2 ना, म्हणजे सेकंड पार्टिकल न्यूक्लियसच्या खूप जवळून जात असणार आहे. लक्षात येत आहे? कारण जास्त जवळून जाणारा पार्टिकल जास्त डिफ्लेक्ट होणार ना, बरोबर आहे ना. b1 is equal to 3 times b2 येते, म्हणजे b1 जे आहे ते जास्त आहे आणि b2 जे आहे ते कमी आहे. बरोबर आहे ना. b2 कमी म्हणजे सेकंड पार्टिकल न्यूक्लियसच्या खूप जवळून जात असणार आहे. जेवढा न्यूक्लियसच्या जवळून जाणार तेवढं त्याचं डिफ्लेक्शन स्कॅटरिंग काय होणार आहे? जास्त होणार. ओके, so this is the concept of the impact parameter. There is one more question already actually आपण सॉल्व केलाय, तो सॉल्व करूया पुन्हा एकदा इथं. In Rutherford scattering experiment, what will be correct angle for scattering? What will be the angle of scattering for impact parameter 0? Okay, question काय बघा. For इम्पॅक्ट पॅरामीटर 0 म्हणजे b0 येण्यासाठी स्कॅटरिंग अँगल किती पाहिजे, असा क्वेश्चन आहे. ऑलरेडी आपण मगाशी याचा विचार केलेलाच आहे. इम्पॅक्ट पॅरामीटर 0 येण्यासाठी इम्पॅक्ट पॅरामीटर 0 झाला तर काय होतो, त्याचा मिनिंग डायरेक्टली तो न्यूक्लियसवर आदळतो आणि अल्फा किती येतो? 180 डिग्री. हे याच्यावरून पण सॉल्व्ह करू शकतो आपण डायरेक्टली. b0 म्हणजे काय होणार? 0 इज इक्वल टू काय होणार आहे? राईट हँड साईडच्या सगळ्या टर्म 0 होणार आहे. 0 इज इक्वल टू काय येणार आहे? cot θ by 2 येणार, बरोबर आहे ना. म्हणजे कितीला हे 90 डिग्रीला येणार ना, सो 90 इज इक्वल टू θ by 2 होणार. cot इनवर्स ऑफ 0 म्हणजे 90, बरोबर आहे ना. सो θ इज इक्वल टू काय येणार आहे? 90 इंटू 2 म्हणजे काय येणार आहे? दॅट इज इक्वल टू 180 डिग्री. सो इन दिस वे मॅथमॅटिकली ऑल्सो वी कॅन प्रूव्ह दिस. तर अशा प्रकारे आपण इम्पॅक्ट पॅरामीटर अँड डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोचची कन्सेप्ट बघितलेली आहे. आणि ह्या डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच, इम्पॅक्ट पॅरामीटर या कन्सेप्ट वापरून रुदरफोर्डनं न्यूक्लियसची अप्रॉक्सिमेट साईज जी आहे ती मेजर केलेली आहे. आणि ती किती आहे? 10⁻15च्या पटीत आहे. 10⁻15. ओके, 10⁻15 मीटर. सो दिस इज द स्मॉलेस्ट साइज. त्याचं युनिट 10⁻15 मीटरला काय म्हणतो आपण? आणखी एक नाव आहे त्याला, म्हणतो आपण फर्मी असंही म्हणतो. लक्षात घ्या, फर्मी. नेक्स्ट वी आर गोइंग टू स्टडी द ड्रॉबॅक ऑफ रुदरफोर्ड्स मॉडेल. आतापर्यंत आपण काय काय स्टडी केले बघा. ऍटमची सगळी हिस्ट्री स्टडी केली. त्याच्यामध्ये सुरुवात कुठून झाली? कनाद, त्याच्यानंतर डिमोक्रिटस नंतर डाल्टन नंतर जे जे थॉम्सन
आणि जे जे थॉम्सनचं ऍटॉमिक मॉडेल जे आहे ते मॉडिफाय केलेलं आहे रुदरफोर्ड. ओके, रुदरफोर्डचं मॉडेल जे आहे ते प्लॅनेटरी मॉडेल. रुदरफोर्डचं मॉडेल आठवतंय काय बघा. रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये पॉझिटिव्ह चार्ज सगळा सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. कॉन्सन्ट्रेट झालाय म्हणजे तिथं एकाच ठिकाणी आहे. कॉन्सन्ट्रेट होणे म्हणजे एकाच ठिकाणी तिथं राहणं इन अ व्हेरी स्मॉल रिजन. ओके, अँड around that nucleus electrons are revolving like a planet revolving around the sun, and therefore this is called as planetary model. आता या रुदरफोर्डच्या मॉडेलचे ड्रॉबॅक्स काय आहेत? सो दिस इज द वन्स अगेन पार्ट ऑफ द थेरी और बोर्ड एक्झामिनेशन. ड्रॉबॅक्स. ऑफ रुदरफोर्ड मॉडेल. रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. याच्यामध्ये काही डिफिशियन्सीज दिसून आल्या. रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये काही तर डिफिशियन्सीज दिसून आलेले आहेत. त्या डिफिशियन्सीज काय आहेत बघा. ड्रॉबॅक्स काय? ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. फर्स्ट इज रिगार्डिंग द स्टॅबिलिटी ऑफ द ॲटम. फर्स्ट, रिगार्डिंग स्टॅबिलिटी. याचे दोन ड्रॉबॅक आहेत. रिगार्डिंग स्टॅबिलिटी ऑफ ॲटम, दिस इज द फर्स्ट. regarding the stability of the atom. According to Rutherford's model, atom जो आहे तो स्टेबल नाहीये. atom जो आहे तो कोलॅप्स होतोय, जे एक्झिस्ट करत नाही atom अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड्स मॉडेल. काय एक्झिस्ट करत नाही लक्षात घ्या. कारण न्यूक्लियस, रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये काय सांगितलंय की न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो. जरा व्यवस्थित लक्ष द्या. ओके, व्यवस्थित ऐका मी काय सांगतोय. अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड्स मॉडेल, इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग राउंड न्यूक्लियस इन सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन ही ऍक्सेलरेटेड मोशन आहे, कारण तिथं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन असतं. सर्क्युलर मोशन इज ऍक्सेलरेटेड मोशन आहे. आता क्लासिकल फिजिक्स काय सांगतं? क्लासिकल फिजिक्स काय सांगतं बघा. एव्हरी ऍक्सेलरेटेड चार्ज रेडिएट्स एनर्जी. हे फिजिक्सचं मेन प्रिन्सिपलच आहे, लक्षात घ्या. कुठलाही चार्ज ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये असेल तर तो एनर्जी रेडिएट करतो. ओके, एव्हरी ऍक्सेलरेटेड चार्ज रेडिएट्स एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. कुठल्या स्वरूपात एनर्जी रेडिएट करतो? फोटॉनच्या स्वरूपात किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या स्वरूपात काय करतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात एनर्जी रेडिएट करतो. आता पुन्हा एकदा बघा, सर्क्युलर मोशन ही ऍक्सेलरेटेड मोशन. इलेक्ट्रॉन ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये आहे. ऍक्सेलरेटेड मोशन मुळे काय होणार? तो कंटिन्युअसली एनर्जी रेडिएट करणार. कंटिन्युअसली एनर्जी रेडिएट करणार म्हणजे काय होणार? आता बघा, बाहेरच्या, आता आपण ते प्रूव्ह करणार आहे. इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरत असेल, पुन्हा एकदा बघा, इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरत असेल तर बाहेरच्या ऑर्बिटमध्ये एनर्जी जास्त असते आणि आतल्या ऑर्बिटमध्ये एनर्जी काय असते? कमी असते. एनर्जी इन आउटर ऑर्बिट इज मोर, एनर्जी इन इनर ऑर्बिट इज लेस. म्हणजे रेडियस कमी होत जाईल तसं, एनर्जी कमी होत जाईल तसं रेडियस कमी होत जाणार. कमी रेडियसला कमीच एनर्जी असते, लक्षात घ्या. आता ऍक्सेलरेटेड मोशन मुळे काय होणार? कंटिन्युअसली तो एनर्जी रेडिएट करणार. एनर्जी रेडिएट केल्यामुळे काय होणार आहे? त्याची रेडियस कंटिन्युअसली कमी होत जाणार. आणि रेडियस कंटिन्युअसली कमी होत जाणार म्हणजे फायनली इलेक्ट्रॉन काय होणार? न्यूक्लियस मध्ये जाऊन फॉल होणार आणि त्याच्यामुळे ऍटम पूर्णपणे कोलॅप्स होणार. ऍटम एक्झिस्ट करणारच नाही. परंतु रियालिटीमध्ये असं होत नाही. रियालिटीमध्ये इलेक्ट्रॉन एका सर्क्युलर ऑर्बिटमध्येच फिरत असतो. तो एनर्जी रेडिएट करत नाही किंवा तो कोलॅप्स देखील होत नाही. तर हे असं का होतं हे रुदरफोर्डला एक्सप्लेन करता आलं नाही. दॅट इज द फर्स्ट ड्रॉबॅक. पुन्हा एकदा सांगतोय बघा. हे बघा, वन्स अगेन, दिस इज द न्यूक्लियस. न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो, बरोबर? हे रुदरफोर्डनं मांडलेलं आहे. आता सर्क्युलर मोशन का आहे? ऍक्सेलरेटेड मोशन आहे. सर्क्युलर मोशन इज ऍक्सेलरेटेड मोशन. ऍक्सेलरेटेड मोशन का? कारण या मोशन मध्ये जो पार्टिकल फिरत असतो ना सर्क्युलर मोशन मध्ये, त्याला सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन असतं. कुठल्याही प्रकारचं ऍक्सेलरेशन असू दे, ऍक्सेलरेशन असलं की त्याला ऍक्सेलरेटेड मोशन म्हणायचं. ठीक आहे. आता फिजिक्सचा लॉ काय सांगतो? क्लासिकल फिजिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम काय सांगतं? एव्हरी ऍक्सेलरेटेड चार्ज रेडिएट्स एनर्जी. इलेक्ट्रॉन ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये आहे, इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशन मध्ये आहे म्हणजे ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये आहे, बरोबर? इलेक्ट्रॉन ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये आहे म्हणजे त्यांना काय करायला पाहिजे? एनर्जी कंटिन्युअसली बाहेर टाकायला पाहिजे फिजिक्सच्या प्रिन्सिपलनुसार. कंटिन्युअसली एनर्जी बाहेर टाकली तर त्याची
रेडियस काय व्हायला पाहिजे, कमी 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 व्हायला पाहिजे या पद्धतीने. कारण एनर्जी आणि रेडियसचा काहीतरी संबंध आहे, लक्षात घ्या. जेवढी एनर्जी जास्त तेवढी रेडियस ऑफ ऑर्बिट जास्त, जेवढी एनर्जी कमी तेवढी रेडियस ऑफ ऑर्बिट कमी. हे नंतर आपण डेरिव्हेशन थ्रू प्रूव्ह देखील करणार आहे. पुढे डेरिव्हेशन आहे एनर्जी ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. तर तिथं तुम्हाला लक्षात येईल एनर्जी आणि रेडियस यांच्यामध्ये संबंध असतो. बाहेरच्या ऑर्बिटमध्ये एनर्जी जास्त असते, आतल्या ऑर्बिटमध्ये कमी असते. हे बघा, आता एनर्जी कंटिन्युअसली रेडिएट केली तर त्याची रेडियस कंटिन्युअसली कमी होणार. रेडियस कंटिन्युअसली कमी होणार म्हणजे फायनली काय होणार आहे, तो न्यूक्लियसमध्ये येऊन न्यूक्लियसमध्ये जाऊन पडणार आहे आणि ऍटम पूर्णपणे कोलॅप्स होणार, म्हणजे ऍटम एक्झिस्ट करणारच नाही. ओके, परंतु रियालिटीमध्ये ऍटम एक्झिस्ट करतो आणि इलेक्ट्रॉन पर्टिक्युलर ऑर्बिटमध्येच फिरत राहतो विदाउट रेडिएटिंग एनर्जी. एनर्जी रेडिएट न करता आहे त्या काही पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो. हे का होतो हे एक्सप्लेन करता आलं नाही. ओके, सो दिस इज द फर्स्ट ड्रॉबॅक. हा ड्रॉबॅक मी इथे लिहितोय, लक्षात घ्या. सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन आहे ना, फोर्स आहे म्हणजे सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन आहे. सेंट्रिफ्युगल फोर्सचा काय संबंध नाही तिथं. सर्क्युलर मोशन म्हणजे ऍक्सेलरेटेड मोशन. कारण हे बघा, सर्क्युलर मोशन म्हणजे कंटिन्युअस चेंज इन डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी होते ना. जिथं कंटिन्युअस चेंज इन डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी होणार म्हणजे व्हेलॉसिटी जिथं चेंज होते तिथे ऍक्सेलरेशन असणार आहे. मग ऍक्सेलरेटेड मोशन आहे का नाही एवढाच आपला क्वेश्चन आहे. फोर्स कुठले आहेत कुठले नाहीत त्याचा काय संबंध नाहीये. फिजिक्स काय सांगतं की ऍक्सेलरेटेड चार्ज शुड रेडिएट एनर्जी, आणि ती एनर्जी कुठल्या स्वरूपात रेडिएट होते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात. ऍक्सेलरेटेड चार्ज ऑलवेज रेडिएट्स एनर्जी, दॅट इज द बेसिक प्रिन्सिपल. इथं सर्क्युलर मोशन आहे, ऍक्सेलरेटेड मोशन आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये आहे. इलेक्ट्रॉन ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये आहे म्हणजे तो एनर्जी रेडिएट करणार. एनर्जी रेडिएट करणार म्हणजे एनर्जी कमी व्हायला पाहिजे त्याची. एनर्जी बाहेर टाकणं म्हणजे एनर्जी कमी होणार ना. एनर्जी कमी होणार म्हणजे रेडियस कंटिन्युअसली कमी 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 होत जाणार. रेडियस कमी होत जाणं म्हणजे फायनली इलेक्ट्रॉन न्यूक्लियस मध्ये जाऊन पडणं. पुन्हा एकदा सांगतोय, लक्षात येते का बघा. इलेक्ट्रॉन इज इन सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन इज accelerated motion, बरोबर. So electron is in accelerated motion. According to the laws of physics, accelerated charge should radiate energy. Accelerated charge should radiate energy, therefore electron should continuously radiate energy. ओके, मग इलेक्ट्रॉन एनर्जी रेडिएट करायला लागला तर त्याची एनर्जी कमी 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 व्हायला पाहिजे. एनर्जी कमी व्हायला पाहिजे म्हणजे रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट कमी 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 होत जायला पाहिजे. रेडियस ऑफ ऑर्बिट कंटिन्युअसली कमी होणं म्हणजे इलेक्ट्रॉन फायनली न्यूक्लियस मध्ये जाऊन फॉल होणं, आणि न्यूक्लियस मध्ये फॉल होणं म्हणजे ऍटम कोलॅप्स होणं. ओके, सो व्हाय देयर इज अ स्टेबिलिटी ऑफ ऍटम, इट इज नॉट एक्सप्लेन्ड बाय रुदरफोर्ड प्रॉपरली. ओके, दॅट इज द वन ड्रॉबॅक. बघा, इलेक्ट्रॉन revolving around nucleus is in accelerated motion. Okay, electron revolving around nucleus is in accelerated motion. According to classical physics, accelerated charge radiates energy. Accelerated charge radiates energy, एनर्जी रेडिएट करतो. ठीक आहे. Therefore electron should continuously radiate energy. Electron should continuously radiate energy. If energy is decreasing,
Energy is continuously decreasing. Radius of orbit should decrease, should continuously decrease. And finally, electron falls into nucleus and atom collapse. Atom collapse. Okay, so therefore atom is not stable according to Rutherford's model. So this is the first drawback related to Rutherford theory, Rutherford's atomic model. Second drawback काय बघा याचा, regarding emission of line spectrum. Regarding emission of line spectrum. Regarding emission of line spectrum. So this is the second drawback. आता emission of line spectrum किंवा स्पेक्ट्रा म्हणजे काय हे बघा. आता स्पेक्ट्राचे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगतो. एखादा ऑब्जेक्ट आपण गरम केला, हीट केला. आता सॉलिडच्या बाबतीत काय होतं आणि गॅसेसच्या बाबतीत काय होतं ते थोडंसं मी तुम्हाला सांगतो. एखादा सॉलिड आपण जर खूप गरम केला, हाय टेम्परेचरला नेला आणि कूल होऊ दिला, तर कूल होत असताना काय करतो तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स बाहेर टाकतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स बाहेर टाकतो. आणि ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे बघा मी इथं सांगतो, लक्षात घ्या. सपोज दिस इज अ सॉलिड. सुरुवातीला सॉलिडचा विचार करूया, नंतर गॅसेसचा विचार करूया. सॉलिड हा हाय टेम्परेचरला आपण हीट केला आणि कूल होऊ दिला, तर कूल होत असताना एनर्जी बाहेर टाकणार. एनर्जी कुठल्या स्वरूपात बाहेर टाकतो? रेडिएशनच्या स्वरूपात. हा प्रिझम मधून पास केला, हे रेडिएशन सगळे प्रिझम मधून पास केले, तर आता लक्षात घ्या प्रिझम मध्ये हे सगळे रेडिएशन जे आहेत ते काय होतात? स्प्लिट होतात. आणि इथं जर आपण स्क्रीन ठेवली तर त्या स्क्रीनवर आपल्याला काय मिळतो? एक स्पेक्ट्रम मिळतो. स्पेक्ट्रम जसा सनचा स्पेक्ट्रम असतो ना, तसा इथं स्पेक्ट्रम मिळतो. हे बघा, सनलाईट जशी आपण प्रिझम मधून पास केल्यानंतर आपल्याला विविग्युअर 7 कलर्स मिळतात ना, तसा इथं स्पेक्ट्रम मिळतो. आणि हा स्पेक्ट्रम जो आहे ना तो कंटिन्युअस असतो. कंटिन्युअस कंटिन्युअस स्पेक्ट्रम म्हणजे काय? कंटिन्युअस आपल्याला इथं अशा एकाला एक लागून अशा अनेक लाईन्स मिळतात. आता याला एका लाईनला काय म्हणायचं? स्पेक्ट्रल लाईन म्हणायचं. स्पेक्ट्रल लाईन ही जी लाईन आहे ना, स्पेक्ट्रल लाईन, ही प्रत्येक लाईन काय रिप्रेझेंट करते? एक पर्टिक्युलर वेव्हलेंथ रिप्रेझेंट करते. पर्टिक्युलर वेव्हलेंथ रिप्रेझेंट करते. स्पेक्ट्रम म्हणजे काय अगोदर लक्षात आलं का बघा. स्पेक्ट्रम म्हणजे अनेक वेव्हलेंथ्सला प्रिझम मधून अनेक वेव्हलेंथला प्रिझम मधून पास केल्यानंतर, अनेक वेव्हलेंथला प्रिझम मधून पास केल्यानंतर त्या सगळ्या वेव्हलेंथ सेपरेट होतात आणि आपल्याला स्क्रीनवर वेगळ्या वेगळ्या कलरचे असे लाईन्स किंवा पट्टे मिळतात. त्याला बेसिकली स्पेक्ट्रम म्हणायचं किंवा स्पेक्ट्रम किंवा स्पेक्ट्रा. आता सॉलिडने इमिट केलेला स्पेक्ट्रम जो आहे तो ना कंटिन्युअस स्पेक्ट्रम असतो. कंटिन्युअस म्हणजे काय? इथं सगळ्या लाईन ज्या आहेत त्या एकमेकाला एकदम क्लोज असतात, त्या सेपरेट आहेत असं सेपरेट काय आपल्याला आयडेंटिफाय करता येत नाही. परंतु फॉर एक्झाम्पल एखादा गॅस घेतला, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन गॅस घेतला, तो पुन्हा एकदा हाय टेम्परेचरला नेला आपण आणि कूल होऊ दिला, तर कूल होत असताना काय करतो तो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाहेर टाकतो. आणि हा प्रिझम मधून पास केल्यानंतर हाय टेम्परेचर हायड्रोजन गॅस कूल होऊ दिला तर तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाहेर टाकणार आहे. आणि या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आपण प्रिझम मधून पास केल्या आणि इथे एक स्क्रीन ठेवली तर आपल्याला या स्क्रीनवर काय मिळतात? काही पर्टिक्युलर लाईन्सच मिळतात. म्हणजे कंटिन्युअस स्पेक्ट्रम मिळत नाही. याला काय म्हणायचं? लाईन स्पेक्ट्रम. लाईन स्पेक्ट्रम म्हणजे बेसिकली स्पेक्ट्रमचे 2 टाईप असतात, 2 किंवा 3 टाईप म्हणू शकतो. स्पेक्ट्रमचे एकूण 3 टाईप असतात. एक कंटिन्युअस, दुसरा आहे बँड स्पेक्ट्रम आणि तिसरा आहे लाईन स्पेक्ट्रम. असे स्पेक्ट्रमचे 3 टाईप आहेत.
ठीक आहे. कंटिन्युअस म्हणजे काय, तिथं कंटिन्युअस व्हेरिएशन ऑफ द कलर मिळतं. कंटिन्युअस व्हेरिएशन म्हणजे कुठला रिजन कुठं एंड झालाय आणि कुठं स्टार्ट झालाय कळतच नाही, त्याला कंटिन्युअस स्पेक्ट्रम म्हणायचं. लाईन स्पेक्ट्रम म्हणजे काय मिळतं आपल्याला, तिथं फक्त लाईन्स मिळतात. ओके, लाईन्स, पर्टिक्युलर लाईन्स मिळतात. ठीक आहे. आता इथं हायड्रोजनच्या बाबतीत काय झालंय लक्षात घ्या. हायड्रोजनच्या बाबतीत हायड्रोजन हाय टेम्परेचरला नेला आणि कूल केला तर आपल्याला लाईन स्पेक्ट्रम मिळतो. म्हणजे हायड्रोजन गॅस जो आहे किंवा हायड्रोजनचे ऍटम जे आहेत ते काही पर्टिक्युलर वेव्हलेंथच इमिट करतात, पर्टिक्युलर वेव्हलेंथ. आता रुदरफोर्डच्या मॉडेलनुसार काय होतंय बघा. रुदरफोर्डच्या मॉडेलनुसार हे बघा, once again this is a nucleus, here there is a electron is revolving around the nucleus, electron is revolving around nucleus. ओके, आता इलेक्ट्रॉनची रेडियस आता पाठीमागे जे एक्सप्लेन केले तेच आता इथं परत येणार आहे. अकॉर्डिंग टू क्लासिकल फिजिक्स याची रेडियस कंटिन्युअसली, तो एनर्जी कंटिन्युअसली लॉस करणार, त्याच्यामुळे रेडियस ऑफ ऑर्बिट कंटिन्युअसली कमी 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 होत गेली पाहिजे. बरोबर, रेडियस ऑफ ऑर्बिट कंटिन्युअसली कमी होत गेली पाहिजे. आता रेडियस आणि फ्रिक्वेन्सीचा देखील संबंध आहे. आतल्या ऑर्बिटमध्ये काय होत असतो, इलेक्ट्रॉन जास्त फ्रिक्वेन्सीनं फिरत असतो आणि बाहेरच्या ऑर्बिट तो कमी फ्रिक्वेन्सीनं फिरत असतो. हे देखील आपल्याला पुढे प्रूव्ह करायचं आहे. ओके, आतल्या ऑर्बिटमध्ये तो जास्त फ्रिक्वेन्सीनं रोटेट होत असतो आणि बाहेरच्या ऑर्बिटमध्ये कमी फ्रिक्वेन्सीनं. म्हणजे आत येईल तसं काय व्हायला पाहिजे, फ्रिक्वेन्सी कंटिन्युअसली वाढायला पाहिजे. फ्रिक्वेन्सी कंटिन्युअसली वाढत गेली तर इलेक्ट्रोमॅग्नेट, आता बाहेर पडणारे जे रेडिएशन आहेत ना त्याची फ्रिक्वेन्सी आणि रिव्हॉल्युशनची फ्रिक्वेन्सी दोन्हीची फ्रिक्वेन्सी काय असते, सेमच असते. लक्षात घ्या, इलेक्ट्रॉननं बाहेर टाकलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची फ्रिक्वेन्सी आणि त्याच्या रिव्हॉल्युशनची फ्रिक्वेन्सी या दोन्ही गोष्टी काय असतात, सेम असतात. हे बघा, पुन्हा एकदा सांगतोय, इलेक्ट्रॉन एनर्जी लूज करेल तशी त्याची रेडियस कंटिन्युअसली कमी 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 होत जाणार. एनर्जी कमी होत जाईल तशी फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन वाढत 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 जाणार. फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन वाढत जाईल तसं बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची फ्रिक्वेन्सी देखील काय होणार, कंटिन्युअसली वाढत जाणार, मध्ये कुठलाही गॅप नसणार आहे. मग अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड्स मॉडेल आपल्याला लाईन स्पेक्ट्रम मिळायला पाहिजे का कंटिन्युअस स्पेक्ट्रम मिळायला पाहिजे. कंटिन्युअस, बेसिक गोष्ट फक्त इथे लक्षात ठेवा, लाईन स्पेक्ट्रम काय इंडिकेट करतो, काही ठराविक वेव्हलेंथ फक्त, आणि कंटिन्युअस स्पेक्ट्रम काय इंडिकेट करतो, ऑल पॉसिबल वेव्हलेंथ इन अ पर्टिक्युलर रिजन. हा बेसिक डिफरन्स आहे कंटिन्युअस स्पेक्ट्रम आणि लाईन स्पेक्ट्रम मध्ये. ओके, रियालिटीमध्ये हायड्रोजन गॅस काय करतो, लाईन स्पेक्ट्रम इमिट करतो. म्हणजे काय करतो, रियालिटीमध्ये हायड्रोजन गॅस गरम करून थंड करत असताना, हाय टेम्परेचरवरून लो टेम्परेचरला येत असताना काही पर्टिक्युलर वेव्हलेंथच इमिट करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं काही वेव्हलेंथ दिलेले आहेत टेक्स्ट बुक मध्ये बघा, हायड्रोजन गॅस, त्या वेव्हलेंथ काय आहेत, 410 या नॅनोमीटर मध्ये सगळे आहेत. 410, 434, त्याच्यानंतर 486, त्याच्यानंतर 456, ओके, 486, 656 नॅनोमीटर. हे बघा, हायड्रोजन गॅस आपण हाय टेम्परेचरला नेला आणि कूल होऊ दिला तर काय करतो तो, 410, 434, 486 आणि 656 या पर्टिक्युलर वेव्हलेंथच इमिट करतो. यांच्या मधल्या कुठल्याही वेव्हलेंथ इमिट करत नाही, आदल्या मधल्या मिळतच नाहीत. 410 नंतर डायरेक्टली 434, 434 नंतर डायरेक्टली 486, मधल्या वेव्हलेंथ तो अजिबात इमिट करत नाही. असा जो स्पेक्ट्रम आहे ना त्याला काय म्हणायचं, लाईन स्पेक्ट्रम म्हणायचं. ओके, आता रुदरफोर्डच्या थेरीनुसार, रुदरफोर्डच्या मॉडेलनुसार इलेक्ट्रॉन शुड कंटिन्युअसली लूज एनर्जी. कंटिन्युअसली एनर्जी लूज करणार म्हणजे कंटिन्युअस डिक्रीज इन रेडियस होणार. कंटिन्युअस डिक्रीज इन रेडियस होणार म्हणजे कंटिन्युअस इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी होणार. कंटिन्युअस इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी म्हणजे काय होणार आहे, सगळ्या फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन आपल्याला मिळणार अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड्स मॉडेल. सगळी फ्रिक्वेन्सी, सगळ्या फ्रिक्वेन्सी म्हणजे सगळ्या वेव्हलेंथचे. म्हणजे अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड मॉडेल काय मिळायला पाहिजे, लाईन स्पेक्ट्रम मिळायला पाहिजे का कंटिन्युअस स्पेक्ट्रम मिळायला पाहिजे, मला जरा सांगा. रुदरफोर्डचं मॉडेल काय इंडिकेट करतं, लाईन स्पेक्ट्रम देणार की कंटिन्युअस स्पेक्ट्रम देणार. कंटिन्युअस स्पेक्ट्रम देणार. कंटिन्युअस स्पेक्ट्रम म्हणजे ऑल पॉसिबल वेव्हलेंथ इमिट करायला पाहिजेत, ऑल पॉसिबल वेव्हलेंथ. परंतु रियालिटीमध्ये मात्र एक्सपेरिमेंट केल्यानंतर असं दिसून येतं की हायड्रोजन गॅस सगळ्या वेव्हलेंथ इमिट करत नाही, सगळ्या फ्रिक्वेन्सी इमिट करत नाही, काही पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचे म्हणजेच काही पर्टिक्युलर वेव्हलेंथचे रेडिएशन फक्त इमिट करतो. आणि वन्स अगेन व्हाय डज दिस हॅपन्स,
ओके, हे रुदरफोर्ड एक्सप्लेन करू शकला नाही. सो दॅट इज द सेकंड ड्रॉबॅक ऑफ रुदरफोर्ड्स मॉडेल. ओके, सो याचं एक्सप्लेनेशन कसं लिहायचं बघा. एक्सप्लेनेशन, according to Rutherford model, electron continuously radiates energy therefore radius continuously decreases, radius of orbit continuously decreases. रेडियस आणि फ्रिक्वेन्सी हे इनवर्स असतात. ओके, देअरफोर काय होणार आहे, फ्रिक्वेन्सी कंटिन्युअसली इन्क्रीजेस. फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्युशन असं म्हणूया. फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्युशन कंटिन्युअसली इन्क्रीजेस. कारण आतल्या ऑर्बिटमध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्युशन जास्त ठेवायला लागतं. जेवढं जवळ तेवढं फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्युशन जास्त येतं. त्याचं आपल्याला पुढे डेरिव्हेशन आहे, पुढे आपण ते प्रूव्ह पण करणार आहे. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला, परत एनर्जीचा फॉर्म्युला, रेडियसचा फॉर्म्युला वगैरे वगैरे. तिथं देखील तुम्हाला लक्षात येईल की जेवढं आतल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असतो तेवढी त्याची फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्युशन जास्त असते. म्हणजे कंटिन्युअसली आत येणार म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्युशन कंटिन्युअसली वाढायला पाहिजे. ओके, सो देअरफॉर फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्युशन कंटिन्युअसली इन्क्रीजेस. आता बाहेर पडणारे रेडिएशन आणि फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्युशन दोन्ही सेम असतात अकॉर्डिंग टू क्लासिकल फिजिक्स. ओके, सो फ्रिक्वेन्सी ऑफ इमिटेड रेडिएशन is equal to frequency of revolution. Hence, electron should emit radiations of all frequencies. Electron should emit radiations of all frequencies. That is, it should emit continuous spectrum. त्यानं कंटिन्युअस स्पेक्ट्रम इमिट केला पाहिजे. But actually gas atom produce or emit line spectrum. So these are the two drawbacks of Rutherford model. लक्षात आलं का बघा, इथं इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली रेडिएट एनर्जी और कंटिन्युअसली लूजेस एनर्जी. Therefore radius of orbit continuously decrease. If radius decreases, frequency of revolution continuously increase. Frequency of emitted radiation is always equal to frequency of revolution, and therefore electron should emit radiation of all frequencies. All frequencies कसं लक्षात आलं ना, कारण कंटिन्युअसली फ्रिक्वेन्सी वाढत जाणार. कंटिन्युअसली फ्रिक्वेन्सी वाढत जाईल तसं कंटिन्युअसली इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन बाहेर पडणार. That is, it should emit continuous spectrum. It should not emit line spectrum. But in reality, when experiments are performed, it is found that hydrogen gas or gaseous atom emits line spectrum, not the continuous spectrum. म्हणजे स्पेक्ट्रम काय रिप्रेझेंट करतो, त्यांना इमिट केलेले रेडिएशन रिप्रेझेंट करतो. ओके, बघा, रेडिएशन म्हटलं की त्याचे पॅरामीटर काय, त्याची वेव्हलेंथ काय, त्याची अँप्लिट्यूड काय, त्याची फ्रिक्वेन्सी काय, त्याची व्हेलॉसिटी काय वगैरे वगैरे.
तर प्रत्येक रेडिएशनला फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल फिजिबल लाईटची फ्रिक्वेन्सी एक ठरलेली आहे, त्याच्यापेक्षा जास्त अल्ट्राव्हायोलेटची असते, त्याच्यापेक्षा जास्त कुणाची असणार आहे फ्रिक्वेन्सी एक्सरेची असणार आहे. तर तो इलेक्ट्रॉन काय करणार आहे, फॉर एक्झाम्पल 500 टू 700 नॅनोमीटरच्या फ्रिक्वेन्सी इमिट करत असेल तर 500 टू 700 सगळ्या फ्रिक्वेन्सी इमिट करणार, फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन, सगळ्या फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन इमिट करणार, सगळ्या फ्रिक्वेन्सीची लाईट इमिट करणार. म्हणजे व्हिजिबल रिजन मध्ये जर रेडिएशन इमिट करत असेल तर म्हणजे कसं दिसणार, कसं लक्षात घ्या चित्र ते. तर हायड्रोजन समजा तो गॅसचा ऍटम आहे, तो कोलॅप्स होत असताना कसा दिसणार माहितीये का? कोलॅप्स होत असताना त्याची फ्रिक्वेन्सी कंटिन्युअसली वाढायला पाहिजे. फ्रिक्वेन्सी कंटिन्युअसली वाढायला पाहिजे म्हणजे त्याच्यापासून बाहेर पडणारा जो कलर आहे तो सुरुवातीला रेड दिसेल. रेडचा हळूहळू काय होणार आहे, ऑरेंज कलर होणार. ऑरेंजचा झाला की लगेच येलो होणार. येलो झाला की मग तो सिक्वेन्स कुठला आहे, विबग्युआर, VIBGYOR. तर रेडची फ्रिक्वेन्सी काय असते, सगळ्यात कमी असते आणि व्हायलेटची फ्रिक्वेन्सी जास्त असते, कारण फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ इनव्हर्सली असतात. म्हणजे जर रुदरफोर्डच्या मॉडेल प्रमाणे तो ऍटम जर कोलॅप्स होत असता तर आपल्याला प्रत्येक ऍटम कसा दिसला असता, तर कोलॅप्स व्हायच्या अगोदर तो एनर्जी रेडिएट करणार आणि एनर्जीचं रेडिएशन आपल्याला कसं दिसलं असतं, सुरुवातीला प्रत्येक ऍटम मधून आपल्याला असा रेड कलर बाहेर पडताना दिसणार. मग रेडचा हळूहळू ऑरेंज होणार, ऑरेंजचा हळूहळू येलो होणार, येलोचं ग्रीन होणार, ग्रीनचं ब्ल्यू होणार, ब्ल्यूचं थोडं इंडिगो होणार, इंडिगोचं व्हायलेट, व्हायलेट समोर दिसायचं बंद होणार, मग ते अल्ट्राव्हायलेट रिजन मध्ये जाणार, मग एक्सरेज मध्ये जाणार आणि लगेच ऍटम कोलॅप्स होणार. असं ते तुम्हाला कंटिन्युअसली दिसणार चित्र. ओके, म्हणजे ऍटम जर खरोखर जर कोलॅप्स व्हायला झाला, कंटिन्युअसली रेडियस कमी होऊन कोलॅप्स व्हायचा झाला तर त्या ऍटम मधून असे इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन कंटिन्युअसली बाहेर पडताना दिसणार आणि ते पर्टिक्युलर वेव्हलेंथ दिसणार नाहीत. रेड पासून व्हायलेट पर्यंत जेवढ्या काय व्हॅल्यू आहेत ना, त्या सगळ्या व्हॅल्यू ते इमिट करणार. त्याला कंटिन्युअस स्पेक्ट्रम म्हणायचं.